मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खानच्या मर्सिडीज बेन्झ या गाडीला साताऱ्याच्या पाचगणीमध्ये अपघात झाला। या घटनेवेळी आमिर खान गाडीत नव्हता आणि अपघातही किरकोळ होता। शुक्रवारी दोन युवक दुचाकीवरून पाचगणीवरून खिंगर गावाकडे येत होते, त्यावेळी समोरून आलेल्या मर्सिडीज बेन्झ आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला। यात मनोज गोळे हा दुचाकीस्वार किरकोळ जखमी झालाय, त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मर्सिडीजमध्ये आमिरचा ड्रायव्हर आणि दोन बॉडीगार्ड असल्याचं दिसून आलं। पोलिसांनी आमिरची मर्सिडीज ताब्यात घेतली आहे। पाचगणी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। आमची दुसरी गाडी होती, पुढे ॲक्सिडेंट झाला म्हणून आम्ही त्यांना घेऊन आलो। मोठी गाडी कोण चालवत होतं? मोठी संपूर्ण गाडी एक काळी गाडी आली, त्यामुळे मर्सिडीज होती आणि आम्ही मागं आमची व्हॅन घेऊन मागत आलो। पुढे ॲक्सिडेंट झाला म्हणून आम्ही थांबलो, तर ते पडला होता, त्याला घेऊन आम्ही जाऊ आणला। अपघातातील वाहन सिने कलाकार आमिर खान याचे असल्याचे समजले। त्या वाहनातून त्यांचे चालक आणि दोन बॉडीगार्ड असे खेंगर येथून पाचगणीला जात असताना अपघात झालेला आहे। सगळ्या घटनेबाबत पाचगणी पोलीस स्टेशनला नोंद केलेली आहे आणि पुढील तपास चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।